विद्यांजलिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कार माता। नमो सद्गुरु तुकाया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। शरण शरण एक नाम, शरण शरण एक महाराजांचं काम म्हणजे असं जुन्या चाली अगदी ठेवून नाही, असं दगड फिरून आणतात ना, दुसऱ्याला जमत नाही तसं असं बाहेर कीर्तनाला मी गेलो आणि कलाकार मंडळींनी कीर्तनाला साथ जर चांगली दिली, मी त्यांना म्हणत असतो आजचं अर्ध पाकिट तुम्हाला देत नाही म्हणत असतो, पण आज अर्ध नाही, आज पूर्णची पूर्ण तुम्हाला। तुम्ही विश्वनाथ दीनरंग म्यानाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी। वस्तू प्रसंगी प्राप्त स्त्री भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भृंग, वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे विश्वसंत विश्वभूषण वाणी सम्राट श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचं 4 चरणाचा पत्रिका नावाचं जे प्रकरण आहे, यापैकी असणारा हा भृंग आहे। काही तीर्थयात्रेला जाणारे मंडळी तुकोबराच्या भेटून त्या ठिकाणी तीर्थयात्रेकरता निघाले। महाराजांनी त्या तीर्थयात्रेला जाणाऱ्या लोकांजवळ काही पत्र दिले, पैकी पहिलं जे पत्र दिलं हे गईला दिलं, दुसरं पत्र दिलं हे गंगेला भागीरथी मातेला दिलं, आणि तिसरं पत्र दिलं हे काशी विश्वेश्वराला त्या ठिकाणी दिलंय। प्रस्तुत जे अभंग आहे हे पत्रिका नावाच्या प्रकरणातून असून जगद्गुरु तुकोबराय या पत्राच्या द्वारे काशी विश्वेश्वराचं वर्णन करतात। तुम्ही कोण आहात? तुम्ही सामान्य नाही, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही या जगाचे नाथ मालक आहात, स्वामी आहात। मी मात्र कसा आहे? दीनरंग म्यानाथ, मी दीन आहे, रंग आहे, अनाथ आहे, असं तोंड भरून वर्णन काशी विश्वेश्वराचं, भोलेनाथाचं, शंकराचं तुकोबराय करतात। हे वर्णन केल्यानंतर त्यांच्याकडून काही मागणे मागायची, अर्थात प्रार्थना केली, काय करा तर माझ्यावर तुम्ही कृपा करा, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी, माझ्यावर कृपा करा। मग कृपा करत असताना जास्त नका करू, काय करा, थोडी करा। दुसरी गोष्ट, तुम्ही काही सामान्य नाही, तुम्ही सब देवन के देव महादेव, सगळ्या देवाचे देव तुम्ही महादेव आहात। करतुम अकर्तुम अन्यथा करतुम अशी तुमची शक्ती आहे, तुमच्याकडे कमतरता कशाचीच नाही। काय उणे तुम्हापाशी, तुमच्याकडे काय कमी आहे, पण मला काही फार लागत, मी तो अल्पची संतोषी थोडक्यात समाधान व्यक्त करणार आहे। काय करा, माझ्यावर कृपा करा, आणखीन काय मागणं आहे तुकोबराय समजा, देवा मला बाकीचं काहीच देऊ नका, प्रेम द्या। तुका म्हणे देवा प्रेम वाचुके पाठवा, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी, विढाला असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। गेली 46 वर्षापासून या ठिकाणी संपन्न होत असणारा भगवान संगमेश्वराचा असणारा हा महाशिवरात्रीचा उत्सव, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान परमपूजनीय परमादरणीय वैकुंठवासी काशीनाथ बाबा गोरे आणि बाबांनी याच पर्व काळावर शिवरात्रीच्या दिवशी आणि याच पवित्र ठिकाणी त्या ठिकाणी देह ठेवला आणि त्यांचीही पुण्यतिथी गेली 17 वर्षापासून आपण संपन्न करतोय।
ते पत्रिकेवर जर चुकीने 16वं झालं, कारण ते जरा धोक्याचं वर्ष आहे ना. विठाला आलं नाही. मागच्या वर्षी 16वी होती, ते तसंच राहिलं. आता 17वी चालू आहे. तर बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण हा उत्सव करतोय आणि या कार्यक्रमाचा असणारा आजचा 6वा दिवस. बरोबर ना? किती झाली मोजले की नाही तुम्ही? घरी येत ना. आणि आजच्या या आजच्या दिवसाची कीर्तन सेवा श्री हरिभक्तीपरायण परमपूजनीय आपल्या परिसराचं वैभव श्री कृष्णा महाराज ताटी चितळी यांची या ठिकाणी होती. पण काही कारणास्तव महाराजांना या ठिकाणी सेवेला येता येणं शक्य झालं नाही. म्हणून मग त्यांचा फोन आल्यानंतर मी बऱ्याच जणांना आग्रह केला. पहिला तर धस महाराजांना मी म्हटलो, माऊलीला फोन केला होता, म्हणलं महाराज जर करत असतील तर करा सेवा. त्यांनी सांगितलं नाही महाराज, मी कीर्तन नाही करू शकत, मी गायन करतो, साथ करू शकतो. नंतर मग सगळ्यांची इच्छा होती व संतोष महाराजांचा शुभारंभ करू येतं. मग ते जरा दुविधा मनस्थितीमध्ये करू, पण नवीन धोतर देत होतो त्यांना घालायला. पण धोतर झालं, पण मधीच काही सुटलं तर मग धोतर नाही सुटायचं, पण अभंग सुटला पाहिजे ना. पण जरा धरसोड होतो तिथे, म्हणे आता ते पण नाही जमायचं. आणि अगदी मी फेटा बांधायला लागल्यानंतर भोसले महाराज म्हणले, मिस्त्री खूप चांगलं कीर्तन करतात. मिस्त्री म्हणजे सगळ्यात बाबतीत परफेक्ट. अगदी काकडा भजन असो, कीर्तनाला साथ असो. मागच्या वर्षी विना सुद्धा घ्यायचं काम केलं त्यांनी. मागच्या वर्षी मला आठवतं विना पण घेतला होता. आताच तुम्ही पाहिला असेल, हार घ्यायला कोणी नाही आलं का लगेच त्यांनी हार घेतला लगेच. अरे पाचर कशी फिट बसायची मिस्त्री कुणच शिकायची. मग असं झाल्यानंतर म्हटलं मग आता जिथं कमी तिथं आम्ही आता पार तर पाडावं लागेल. आता ज्या वेळेला सप्ताहाची मीटिंग ठरली ना, त्यावेळेला जे मंडळी होते आमचे ते रामकिसन दादाचा आग्रह होता. ते म्हणजे माऊली तुमचं एक कीर्तन राहू द्या, जरी महाराजांचा काल असलं तर तुमचं एक राहू द्या. मी म्हणलं तर आपलं कायमच वर्ष श्राद्ध हे गायन गावात कीर्तन आहेत, काय बदलून राहू द्या. म्हणजे माझं नको. मंगलाकांनी सांगितलं महाराज असं करा, एखादी बाबा नाही आले का मग तुम्ही राहता, राहू द्या तुमचं. मग ते त्यांचं बरोबर शब्द आज खरा काढला. हे बाबाला अडचण आल्यामुळे मग आपल्याला करावं लागलं. नवीन वर्ष चालू झालं की नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक सण येतो पहा. सौभाग्यवती महिला मंडळाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा सण. कोणता आहे? मकर संक्रांत. एवढा एकमेव असा एवढा सण आहे की जो तिथीवर येत नाही महाराज. तो काय होतो? तारखेवर. त्यातही कधी 14 जानेवारी तर कधी 15 जानेवारी. त्याचा सण जवळ आला की ते बाईने मालकाला आग्रह धरला की म्हणजे आता वेळेत चांगला भाव वाढलाय आणि काय करा, मला दुसरी साडी नाही आणायची, पैठणी आणायची. हा म्हणला, पण टायमाला ते काही जुळलं नाही पैठणी आणायची. आणि मग बायचं एकदा काम बिघडल्यावर लय अवघड. ती सकाळपासून रुसून बदली. ती म्हणे नेसन तर म्हणजे जाणारच नाही भाऊ वावसाने. ती एक जुन्या बाईने सांगितलं, ती म्हणे महिलाच्या जीवनातील सौभाग्यवती महिला करता एक मोठा पर्व काळ आहे, असं करून चालणार नाही. जरी तुला पैठणी नाही आणली तर घरात जी मोड घडीची असेल ती काढ, पण वसून जरी पैठणी आली नसेल तर आपली घरातली काढायची, पण वसून घ्यायचं. बिडाला बाबांची पुण्यतिथी आपण संपन्न करतोय आणि महाशिवरात्रीचाही उत्सव. मला वाटतं काल का काय बाबांनी सांगितलं, वैष्णव त्याला म्हणायचं 20 आणि 9 अशी 29 उपवास करतो, त्याला म्हणायचं वैष्णव. या 29 उपवासामध्ये एकादशी आहे. किती एकादशी होतात? 24 एकादशी होतात. प्रत्येक महिन्याला 2 म्हणजे 12 2 24 आणि 5 महान पर्वकाळ: कृष्ण जयंती, जन्माष्टमी, रामनवमी, नरसिंह जयंती, वामन जयंती आणि उत्तम महाशिवरात्री. 24 एकादशी आणि 5 महान पर्वकाळ. बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो, आम्ही असं पाहतो काही ठिकाणी काय होतं, मागे राम जन्म झाला का दुपारी लोक लगेच जेवण करतात. काही ठिकाणी रात्री कृष्ण जन्म झाल्यावर सुद्धा जेवण करतात. पण शास्त्र सांगतं आपल्याला याचं पुण्य परिपूर्ण जर आपल्या पदरात पडावं वाटत असेल तर ही 5ही उपवास एकादशी सारखे आपण करायचे. जसं की आपण एकादशी धरतो आणि कधी सोडतो? रात्री 12ला. नाही ना, काही 12ला सोडी देत महाराज, संपला दिवस आला तसं नाही, दुसऱ्या दिवशी सोडतो. तसं हे 5ही उपवास करायचे.
एक जर उपवास केला महाशिवरात्रीचा तर शास्त्र असं सांगतंय 24 एकादशी केल्याचं काय लागतंय पुण्य लागतंय. म्हणजे असं डोकं नका लावून ते शिवरात्र धरताना एकादशी बंद करताना एकादशी करा आणि शिवरात्री करा. अनन्य साधारण महत्व या महिन्याला आहे. तसं जर पाहिलं तर संप्रदायाच्या दृष्टीने हा महिना खूप महत्वाचा आहे. सध्या कोणता महिना चालू आहे बरोबर? हा वादा टाळा त्यांच्या करता कोणता महिना चालू आहे? हा मराठी म्हणतोय जादा डे असल्यामुळे ते टोकायचे त्यांच्या. मराठी महिना कोणता आहे? हा तू पार हे करून टाकलं चिमकाच करून टाकला फाल्गुन म्हणलं माघ महिन्याचा. जरी भगवान परमात्म्याने म्हटलं असलं माझा मार्गशीर्षोहम तरी मार्गशीर्ष महिन्यापेक्षा या माघ महिन्यात जास्त जयंत्यांनी पुण्यतिथी. कोणतंही कार्य आपण हाती घेतलं तर ती निर्विघ्नपणाने पार पडावं याकरता अगोदर गणपती बाप्पाचे आपण पूजन करतो. वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं. ज्ञानोबराने सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता घेतली. ज्ञानोबराने अगोदर गणपतीला नमन केलं. ओम वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशु. गणपती बाप्पाला पहिलं नमन केलं. अर्थात कोणतंही कार्य व्यवस्थित पार पडण्याकरता गणपती बाप्पाचं आपण पूजन करतो नमन करतो. पण हे गणपती बाप्पा जन्माला आले तो जर महिना कोणता असेल तर हा माघ महिना. अर्थात गणेश जयंती कोणत्या महिन्यात आहे? माघ महिन्यामध्ये. विद्येची कलेची असणारी देवता जर कोण असेल बुद्धीची देवता सर्वश्री सरस्वती माता. यांचाही प्रगट दिन जर कोणत्या महिन्यात असेल तर कोणत्या महिन्यात आहे? माघ महिन्यामध्ये. ज्यांचा अभंग आपण सेवेकरता घेतलाय वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा सुद्धा जन्मदिवस जर कोणत्या महिन्यात असेल तर तो महिना आहे मी सांगतो तोपर्यंत मोकळ्या मनाने म्हणत चला माघ महिना. तुकोबाराय जन्माला आले तोही हाच महिना आहे. माघ शुद्ध दशमी टोकायचे आपल्याला. माघ शुद्ध पंचमी म्हणजे माघ शुद्ध दशमी तुकोबाराच्या जीवनातील महत्वाचा दिवस आहेच नाही असं नाही. पण त्या दिवशी तुकोबाराय जन्माला नाही आले. त्या दिवशी तुकोबारायला श्रीगुरूंचं दर्शन झालं. दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुकावणी. तुकोबाराय सांगतात माझ्या श्रीगुरूने माझा अंगीकार केला. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. हा दिवस आहे माघ शुद्ध दशमीचा आणि तुकोबाराय जन्माला आले तो दिवस आहे माघ शुद्ध पंचमीचा. त्याला शास्त्रामध्ये वसंत पंचमी म्हणतात. वारकरी संप्रदायाच्या आराध्य दैवत भगवान पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता यांचा सुद्धा विवाह सोहळा जर कोणत्या दिवशी असेल तो माघ शुद्ध पंचमीला आहे. अनेक संतांच्या जयंती आणि पुण्यतिथ्या या माघ महिन्यामध्ये आपल्याला पाहायला संहार समाजामध्ये जन्माला आलेले संत मन चंगा तो काठोत में गंगा असं ज्यांचं ब्रीदवाक्य प्रसिद्ध आहे. कोण? संत रोहिदास महाराज ज्यांना रविदास महाराज म्हणतात उत्तरेमध्ये. अर्थात रोहिदास महाराज यांची जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही सुद्धा कोणत्या महिन्यात असतील तर कोणता महिना आहे? हा बरोबर एकच रूपात झाले तुम्ही फक्त काय माघ महिन्यामध्ये. सोनार समाजामध्ये जन्माला आलेले संत देवा आम्ही तुझा सोनार तुझ्या नामाचा संतोष महाराज गडनधरी महाराजांची पुण्यतिथी आहे. आपल्या गावात सोनार नाही ना त्यामुळे मग ते त्यांच्याकडे बाबांनी करून दिली. म्हणजे नरहरी महाराजांची पुण्यतिथी सुद्धा कोणत्या महिन्यात आहे? तरी आपल्या सुतार समाजामध्ये जन्माला आलेले भगवंत कोण? विश्वकर्मा. सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होते भगवान परमात्म्याची द्वारका नगरी सोन्याची समुद्रामध्ये ज्यांनी निर्माण केली अशी विश्वकर्मा यांची सुद्धा जयंती माघ महिन्यामध्ये असं एवढं म्हणत त्याला बरंच भांडवल आहे. प्रत्येक गावोगाव जर आपण गेलात तर काही गावात शंकराची मंदिर नाही. एखाद्या गावात तुम्ही गेलात तर विठ्ठलाचं मंदिर नाही रामाचं मंदिर नाही पण मारुतीचं मंदिर नाही असं गाव या जगातामध्ये मी नाही म्हणलो का तुम्ही नाही म्हणता. आपल्या जवळ पाथर्डी तालुका आहे. त्या पाथर्डी तालुक्यात एक गाव आहे
भोसले महाराज. त्या गावाचं नाव आहे दैत्य नांदूर. तुम्ही सर्वांनी पाहिलं असं नाही का, तुमचे बरेचसे पाहुणे आहेत तिथं. तर त्या दैत्य नांदूर गावाचं वैशिष्ट्य आहे, त्या ठिकाणी मारुतीचं मंदिर नाही. कशाचं मंदिर आहे? मारुतीचं मंदिर तर नाहीच मामा, पण मारुती नावाचा माणूस सुद्धा त्या गावात, म्हणजे मारुती नावच ठेवत नाही. बरोबर, मारुती नावाचा एक शिक्षक जरी आला तरी त्याला टोपण नावाने हाका मारतील, पण मारुती म्हणत. आधी मारुती कंपनीची गाडी कोणी घेतं का नाही तेवढं एकदा विचारून यावं लागतं. तेवढं एक गाव जर सोडलं तर प्रत्येक ठिकाणी मारुतीचे मंदिर आहे. काही काही गावात 2-2 आहे. पोट दुखत आहे का, मग कशाला ठेवतील परत. आता बऱ्याच गावागाव 2-2, 3-3 मारुती आहेत. वस्तीवर मारुती, मंगल कार्यालयाच्या शेजारी. त्यांनी बिचाऱ्याने लग्न नाही केलं, पण ज्याला करायचं ना त्याचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. अशी मारुतीरायाची मंदिरं गावोगाव ज्यांनी स्थापन केली. दुसरे कोणाला जातं? रामदास. हा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानावर असणारे समर्थ रामदास स्वामी यांची रामदास नवमी कोणत्या महिन्यात आहे? माघ महिन्यामध्ये. आपल्या या उत्सवातच होतो तो उत्सव. रामदास नवमी त्याला म्हटलं जातं. त्याचबरोबर शेगावला जर आपण कधी गेलात, शेवगावला नाही बरं का, व काढून टाकायचं, पुढं शेगावला विदर्भामध्ये खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे. श्री संत गजानन महाराज यांचा सुद्धा प्रगट दिन याच महिन्यामध्ये. आता बदललो तुम्ही, माघ महिन्यात नाही, याच महिन्यात. ठीक आहे, असं या महिन्याचं खूप अनन्य साधारण महत्व. आमच्या ज्ञानमौलीकडे त्या ठिकाणी पुंडलिक रायाचा पुण्यतिथी सोहळा आहे, उत्सव त्या ठिकाणी. जर आपण पाहिलं तर त्यांना भक्तराज म्हटलेलं आहे, की भक्ताचे असणारे राजे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात राजा आहे, तसं भक्ताचा राजा आहे पुंडलिक. त्याच पद्धतीने जर आपण विचार केला, मुक्ताबाईचं सुद्धा समाधी सोहळा या महिन्यात आहे, चांगदेव महाराजांचा सोहळा या महिन्यात आहे. कितीतरी सोहळे आहेत महाराज. शेवटचं सांगतो आता बरोबर. हे महाराष्ट्रभर कीर्तनकार प्रवचनकार जे आपण पाहतो, हे निर्माण ज्या ठिकाणी होतात आळंदीमध्ये, जी वारकरी शिक्षण संस्था आहे, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही, अशी संस्था स्थापन करणारे स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज यांची सुद्धा पुण्यतिथी माघ महिन्यामध्ये. महत्वाचं म्हणजे काय राहिलं? भगवान भोलेनाथाचा महाशिवरात्रीचा उत्सव तो देखील माघ महिन्यामध्ये. वैकुंठवासी काशीनाथ बाबा यांची सुद्धा पुण्यतिथी माघ महिन्यामध्ये. विठाला परमार्थ केला, आपल्या सगळ्यातून परमार्थ करून घेतला. आज त्यांना जवळजवळ 17 वर्षे जाऊन झाले, तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणी गावातही, आता उद्या 1 दिवसाचा पुण्यतिथी उत्सव आहे, आपणही करतोय, बाबांच्या गावालाही होतोय. अनेक ठिकाणी अनेक लोक त्यांचा हा पुण्यतिथीचा उत्सव करतात. महाराज आपण करतो यात विशेष नाही. भगवान परमात्मा अशा संत महात्म्यांचा सोहळा वैकुंठात त्या ठिकाणी करत असतो. का म्हणे गाजे या कारण जीवन जगत असताना आपण जे कर्म केलेले आहे ते कर्म आपल्या सोबत येतं. माग जर काही राहत असेल उत्तमाची शूटिंग वाल्या करता सर्वांनी टाळ्या वाजवा. उठल्यामुळे परत माझ्या डोक्यात आलं, इथं तुम्ही त्यांना खुर्ची दिली ना, खुर्ची कोणाला नको वाटते, त्यामुळे आता तिथं आम्ही आराम दिला होते. अजिबात खुर्ची हा विषयच नाही. दत्ताचं कामच असं आहे बरं का, दत्त चोपदारी ते जो बसायचं नसतं विडाला एकदा लावल्यावर बसा, हे मी प्रमाण दिलं.
बसायला काय अडचण नाही. मला सांगतात उत्तम कीर्ती राहण्याकरता कर्म ही उत्तम असावं लागतं. जर कर्म उत्तम नसेल तर कीर्ती ही उत्तम राहणार. चांगलं वागणाऱ्याची कीर्ती आहे आणि वाईट वागणाऱ्याची सुद्धा कीर्ती. मी तर म्हणाल सध्या चांगलं वागणाऱ्यापेक्षा वाईट वागणाऱ्याची जास्त काय उत्तम शब्द लागत नाही बरं का. अपकीर्ती दुष्कीर्ती. दोन जण मित्र होते बरं का, बरोबर कायम सोबत राहायचे. आणि एक जण म्हणला आता 2-4 दिवस मला गावाला जायचे, आपली काही भेटगाठ होणार नाही आणि मग तुझी आठवण मला यावी याच्याकरता एक काम कर म्हणे, तुझ्या पोटातली अंगठी काढून मला दे. कशाचा करता? अंगठीकडे बघितलं की तुझं ध्यानवर जाईल, तुझी आठवण येईल. समोरचा खूप हुशार होतं, ती म्हणे आठवण येण्याकरता अंगठी द्यायला पाहिजे असं थोडाच नियम आहे. नाही दिलं तरी तुझ्या लक्षात राहील ना, मागितली पण दिली नाही, मागितली पण. आठवण दोन्ही वेळेस येणार आहे, पण जसा आठवणीतला फरक आहे ना तसा कीर्तीतला फरक आहे. उत्तम कीर्ती राहण्याकरता कर्म ही उत्तम राहावं लागतं. म्हणून असं ज्यांनी कर्म केलं, परमार्थ केला, महाराज साधू संतांची कीर्ती गेले दिगंबर ईश्वर राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. महाराज म्हणतात उभारिला ध्वज लिही लोका आयुष्य चराचरी कीर्ती त्यांची. असं ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला, आपल्या सगळ्यांकून परमार्थ बाबा होते तोपर्यंत आणि बाबा गेल्यानंतरही वर्षभर अनेक गाथा पारायण आपल्या गावामध्ये झाले. विठाला आज भगवान भोलेनाथाचं वर्णन करणारा हा सुंदरसा अभंग आहे. आपल्या संप्रदायाचे एक महत्व असं आहे की यामध्ये जेवढं महत्व भगवान विठ्ठलाला आहे, पांडुरंगाला आहे, तेवढंच महत्व भगवान शंकराला आहे. काल रात्रीच महाराजांनी अभंग घेतला. 2 व्रत लागतात, एकादशी आणि सोमवार, त्यालाच वारकरी म्हटलं जातं. विडाला विठ्ठल. या अभंगामधून तुकोबाराने भगवान शंकराचं वर्णन केले. कदाचित कोणाला असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की तुकोबारा ही विठ्ठलाचे भक्त आहे आणि शंकराचं वर्णन कसं करायचं. त्याचं कारण असं आहे महाराज, काही वर्षापूर्वी, काही काळापूर्वी शैव आणि वैष्णव हा एक खूप मोठा भाग होता. शैव कशाला म्हणायचं? जे भगवान शंकराची उपासना करतात, प्रार्थना करतात, भक्ती करतात त्यांना काय म्हटलं जातं? शैव. म्हणजे भगवान विष्णूची उपासना करतात त्यांना काय म्हटलं जातं? वैष्णव. आज आपण जर आता कुंभमेळा आहे पहा, वैष्णवाचा कुंभमेळा वेगळा आणि शैवाचा वेगळा. एक काळचा असा वाद होता महाराज, ती वैष्णवाची मुलगी शैवाच्या घरात सुद्धा येत, कारण ते जमतच नसायचं. कशावरही वाद व्हायचे. एक काय झालं, वैष्णवाची मुलगी शैवाच्या घरात दिली बा चुकून. आता जो जुना काळ होता त्या काळामध्ये काय असे बंगले नव्हते, दारात काय करावं लागायचं? सारून घ्यावं लागायचं. सारून कसं घेतात माझ्या मंडळ? विसरले काय तुम्ही? आम्ही सारून घ्यायचं आहे का? कसं घ्यावं लागतं? आडवं घ्यावं लागतं. म्हणजे हाय अजून आहे, आडवं घ्यावं लागतं. आता ते आडवं घेतलं का काय होतं? भगवान शंकराचा भस्माचा आकार तयार होतो ना. असं आडवं सारवलं काय होतं? भस्माचा आकार तयार होतो. सासरा आला ते म्हणजे सोनबाईला वरडला ते म्हणजे तुला काही कळतं का असं आडवं सारायचं? नाही, आपण कोण आहे? वैष्णव आहे. असं आडवं नाही सारायचं, उभं सारायचं. आता उभं कसं काय सारते? काय करणार महाराज? ती सुना हुशार होती, तेवढं उरकलं का म्हातारला की दात घासायला लागलं. ते म्हणजे थांबा मामा, असं नका घासू, उभी येत घासा दात तुला. कसं जमणार महाराज? काही गोष्टी समजून घ्यावं लागतात ना. पण हे खूप मोठा वाद होता पूर्वीच्या काळात होता महाराज. बरोबर, पूर्वी खूप प्रतिकूल परिस्थिती होती. आता तुमचं भाग्य चांगलं, तुमचं प्रारब्ध चांगलं की तुम्हाला दैवयोगाने खूप चांगले दिवस आले. पूर्वी असा काळ होता महाराज, जुन्या लोकांना आठवत असेल, जरी कपडे फाटले तर ते काय करावं लागायचे बरं का? बरोबर, इथं असं टिरीवर जर पॅन्ट फाटली तर तिला काय करावं लागायचं? ठिगळ दिला पाहिजे. ठिगळ काय करू ना, आता ठिगळच राहिलं नाही महाराज, एवढं काळ अवघड झालाय. तर ते असं काय होतं, एखादं शर्ट फाटला, धोतर फाटलं, काय करावं लागायचं? त्याला शिवावं लागायचं. पण ते शिव म्हटलं काय काय होतं? शंकराचं नाव घेतं, त्यामुळे ते म्हातारा शिव नव्हतं म्हणत, ते म्हणायचं दोरा घाल. शिव सुद्धा म्हटलं जातो. इतकी कट्टरता होती. पण ज्ञानोबारांनी या वारकरी संप्रदायाची स्थापना आणि 2 मूलभूत अशा प्रकारच्या क्रांती ज्ञानोबारांनी केलं. एक काम केलं, अनेक जाती धर्मातले जेवढे संत आहेत या सगळ्यांना एकत्रित आणलं. वेळविले वैष्णवांचे
ज्ञानोबारांनी ही क्रांती केली की सर्व जाती धर्मातल्या संतांना एकत्रित आणलं. मौलीच्या काळात समकालीन जे संत होते, कुंभार समाजातील संत होते कोण? गोरोबा काका. माऊलीचे समकालीन माळी समाजातील संत होते कोण? सावता महाराज. ज्ञानोबाराच्या समकालीन शिंपी समाजातील संत होते कोण? नामदेवराज. हे सगळे ज्ञानोबाराच्या समकालीन असे अनेक संत ज्ञानोबारांनी एकत्रित केले. दुसरं ज्ञानोबारायचं काय होतं, आपण जर आज महाराष्ट्र सोडला तर त्यावेळेला आपल्याला महाराष्ट्राचं आणि संप्रदायाचं महत्व कळू शकतं. ज्या वेळेला काही मंडळी उत्तरेत जातात ना दर्शनाला, तिथं जर आपण गेलो, आपल्यासारखे माझे टोपीवाले माणसं पाहिले तर ते लगेच काय करते, पडदा टाकते. ते म्हणते आता दर्शन नाही, भगवान सोर आहे. 100 काढले का लगेच देव खडबडून जागे होते. तुम्ही दक्षिणा काढली देव लगेच उठवते. म्हणजे पण तरी सुद्धा दर्शन घ्यायचं म्हटलं तर असं आज जाऊन डोकं ठेवून नाही, फक्त 10 ते 12 फुटावर असं दर्शन. मग त्यावेळेला आपल्याला यायचं कर. तुम्ही उत्तरेत गेला तर कोणीही कोणत्याही पंक्तीला जेवण करू शकत. ब्रह्मचारीची पंगत वेगळी, गृहस्थाची वेगळी, वानप्रस्थाची वेगळी, संन्यासाची वेगळी, महंत वेगळे, महामंडळेश्वर वेगळे. कारण तिथं नुसती पंगत नसती असतं, मग तिला प्रत्येकाच्या ताटाला दक्षिणा असते. तुम्हाला अन्नदानाचं पुण्य जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर शास्त्र सांगतंय की त्याला दक्षिणा दिल्याशिवाय ते पुण्य प्राप्त होत. अन्नदाते आलेले गावचे त्यांनी म्हणजे कानावर घ्या फक्त. म्हणजे सगळ्याला जरी नाही दिलं तर सगळ्याच्या वतीने प्रतिनिधी तुम्हाला देऊन टाका, सगळ्याला मिळालं. म्हणजे ते अन्नदान त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही, शास्त्र आहे. आता मला हे सांगायचं होतं, याच्याकरता पंगत वेगवेगळी, पण कुणी कोणत्याही पंक्तीला ज्याचा जसा अधिकारी तशी दक्षिणा सुद्धा वेगवेगळी असते तिकडे उत्तरेत. तुम्ही करा काय होतं, काही आमचे जे विद्यार्थी ते शिकण्याकरता ज्या वेळेला तिकडे जातात महाराज मंडळी, कधी कधी नाविलाज असतो, खोटं बोलावं लागतं त्यांना. एक आमचं शिकायला जायचं होतं मुलगा, त्याला अगोदर पंपिंग केली, त्याला सांगितले बघ तिथं कोणीही विचारलं तर सांगायचं ब्राह्मण आहे. हा घ्या तिथं. आता ते बसला जेवायला त्यांच्या पंक्तीला, पण चुळबुळ करायला लागली, त्यांच्या लक्षात आलं आपल्यातलं दिसत. त्याने लगेच विचारलं तू कोण आहे? याने सांगितलं मी ब्राह्मण हो. पण आपल्याकडे जसं 96 कुळी 92 कुळी तसं ब्राह्मणामध्ये सुद्धा गोत्र आहे. त्याने विचारलं ब्राह्मण आहे लेकिन कोणसा ब्राह्मण आहे? आता कोणसा म्हटलं गेला पंचायत पडले, आता काय सांगा आम्हाला शेतकरी ब्राह्मण आहे. समोर तो हिंदीवाला शेतकरी ब्राह्मण काय प्रकार म्हणजे महाराष्ट्र होत आहे आजही जातीचा विचार आहे. ज्ञानोबारांनी हे नफा ही याती कुळाचा विचार भक्त करुणा ज्ञानोबारांचे वैशिष्ट्य आहे. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हाय सा वेदशास्त्री. ज्ञानोबारांनी ही एक क्रांती केली, दुसरी एक क्रांती केली. पण मामा संप्रदायामध्ये जेवढं महत्व भगवान शंकराला आहे तेवढंच महत्व भगवान पांडुरंग परमात्म्याला. जेवढं महत्व, जेवढा उत्सव, जेवढे व्रत भगवान विठ्ठलाचे पांडुरंगाचे करतो तेवढेच भगवान शंकराचे केले जातात. महाराज सांगतात दोन्हीही देव आणि हरा भेद महाराजांनी जो अभंग घेतला त्याच्यात सुद्धा हा शब्द आला होता, हरी हरा नाही बोटभर वाती. हरी आणि हर दोघांनाही काय केलं, उपासना करा. बरोबर. कार्तिक हजर हा दोन शब्द आहेत, हरी आणि हर. दोन शब्द आहेत, काय हरी आणि हर. दोन्हीत काय फरक आहे? वेगळा आहे पण फरक काय आहे?
हा वेलांटी. मराठी व्याकरण कळतं ना सगळ्याला. त्याच्यात काना, मात्रा, उकार, वेलांटी. काना माहितीये ना, काना धरून सांगू. आड एक वेलांटीच, असं फक्त काही वेलांटीचा फरक आहे महाराज म्हणजे. तसं जर आपण विचार केला तर हे त्यांचं भजन करतात आणि ते यांचं पूजन करतात. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी सुंदर प्रमाणे महाराज भजन करी महादेव. कोणतरी भजन महादेव. हा म्हणजे हे सगळं जोडून दिलं का बसायचं नाही, भजन करायचं विठाला. भजन करी महादेव, सदाशिव हे त्यांचं भजन करतात. ते यांचं राम भगवान प्रभू रामचंद्रांनी पहा तुम्ही, जर लंकेला जाण्याच्या अगोदर सेतुबंधन करायचे त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांनी भोलेनाथाचं मंदिराची स्थापना केली. आपण पाहिलं ना, 4 धाम आपण ज्याला म्हणतो त्यापैकी रामेश्वर हे धाम आहे. भगवान प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलं, रामाने स्थापन केलं म्हणून त्याला काय म्हटलं जातं, रामेश्वर. म्हणजे प्रभू रामचंद्रांनी मंदिर आणि याच्या नंतर पुढं काही पांडवांनी मंदिर स्थापन केली बरं का. पांडव आहेत ना, काही जुने मंदिर आहेत पांडवकालीन. जात तिकडे नुसते दारे नाका धरू. जुने जी मंदिर आहेत ना पांडवकालीन, त्याला दुसरं एक नाव आहे हेमाडपंथी. जुने पांडवाच्या काळातली काही शिवशंकराची मंदिर आहे. अर्थात मला सांगायचं तात्पर्य, हे त्यांचं भजन करतात आणि ते यांचं पूजन करतात. महाराज तुम्ही त्या सारखं भजन महादेवाचं चालू आहे. महादेवाचा मंत्र कोणता आहे? हरी हरी. तुम्ही आपलं हरी 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 मंत्र, शिवाचा मंत्र हरी हरी आहे विडाला. हा जर मंत्र म्हटला कोणता, हरी हरी शिवाचा आणि गणदेवाचा दया मोक्ष. नुसतं वाचन हरी हरी म्हटलं तरी काय होतंय, मोक्ष प्राप्त होतो. म्हणून काय म्हणायचं जायचं, हरी हरी विडाला. प्रमाणे ना हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ देवी माया जाळ सुटतील, असं त्याचं महत्व आहे. मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या दोन्ही देवाचं महत्व आहे. काही मंडळी तीर्थयात्रे करता निघाली. तुकोबारांनी सांगितलं आपल्याला, जोपर्यंत तुमचे हातपाय चांगले तोपर्यंत काय करा बघा. पण मामा हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जायचं नको. जवळ हे सगळं सिद्ध आहे, हे म्हणजे शरीर, आणि दुसरं हे पण पाहिजे. हे पण आपल्याकडे तवर आपल्या ताब्यात आहे ना, तवर तीर्थयात्रा करा. दोन्ही पण लागतं त्याच्याकरता. बरं, तीर्थयात्रेला जाताना कसं जावं महाराजांनी त्याचंही वर्णन केलं. महाराज म्हणजे तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे शिवू वासुदेव धनीपदी. तीर्थयात्रा करा पण संताच्या संगतीत करा. बऱ्याच वेळेला असं होतं, लोक तीर्थयात्रेला जातात, खाली उतरल्यानंतर तिथे गेलं का काय होतं, तीर्थ क्षेत्राचं दर्शन आपण करतो. तीर्थ वेगळं आणि क्षेत्र वेगळं, आणि तीर्थ क्षेत्र वेगळं. तीर्थ कशाला म्हणायचं, त्या ठिकाणी गेल्यानंतर जिथं आपण स्नान करतो त्याला म्हणायचं तीर्थ.
आपण आळंदीला गेला तर इंद्रायणी तीर्थ आहे. पंढरपूरला जर आपण गेला तर चंद्रभागा ही तीर्थ. पैठणला जर आपण गेला तर ते गोदावरी हे काय दक्षिण गंगा म्हटलेलं आहे. महाराज म्हणले गंगे स्नान केल्यानंतर काय होतं? गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तधा. गंगा काय करतो? पाप घालवते. महाराज म्हणले ज्यांची शरीर प्रकृती चांगली नाही ते तिथपर्यंत स्नानाला जाऊ शकत नाही. महाराज म्हणले जायची गरज नाही. तुम्ही घरी जरी आंघोळीला बसले फक्त आंघोळ करताना नुसतं तुम्ही वाचेने गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधं कुरु पापोहं पापकर्माहं पापात्मा पापसंभवा त्रायमाण कृपया गंगे सर्व पापहरा भवन. एवढं जरी नाही जमलं भारी झालं. फक्त काय करायचं? नुसतं मोगम ना त्याचे नाव घ्यायचे. आपले इथले का काय नटवरा बिर आनंदीने लय लांबचे जवळचे फक्त ना त्याचे नाव घ्यायचे. नुसतं गंगा गंगा म्हटलं तर पूर्ण पाप जातं. लोक शेजाऱ्याला शिवाय देत आंघोळ करतील पण गंगा गंगा म्हणणार आहे ना असं. म्हणून ते काय होतं? पूर्वी लग्नामध्येच एक तांब्याचं पात्र दिलं जायचं. त्याचं नाव होतं गंगाजळी. कमीत कमी म्हातारे तेवढ्या वेळा तरी तोंडाला येईल बाबा अरे ते बाबा गंगाजळी घेऊन आंघोळीला. लोकांनी ते गंगाजळीचं घंगाळ केलं. पण गंगा काय म्हणले हे त्याचं सांभाळ ते काय करतं? पाप घाल होतं. महाराज म्हणजे अशी तीर्थयात्रा करण्याकरता जी मंडळी निघाली होते मग ते तीर्थयात्रेला गेल्यानंतर काय केलं पाहिजे? तर संतांच्या संगतीत जा. मी सांगितलं गेलं की आपण काय होतं? बरेच लोक तीर्थयात्रेला जातात. तिथं गेल्यानंतर देवदर्शन झालं. थोडं राहिले. एक भोंगा झाला. अजून 2 झाले का देव उतरल्यानंतर देवदर्शन. गाडीत बसली का दूरदर्शन. गाडी ती टीव्ही लावलेलीच असते. म्हणून महाराज म्हणजे तीर्थयात्रेला जाताना संतांच्या संगतीत आपण गेलो तर काय होईल? जिथं आपण तीर्थयात्रेला गेलो त्या तीर्थक्षेत्राचं काय महत्व आहे ते आपल्याला सांगतील. संतांच्या संगतीत जा. दुसरी गोष्ट वाचे विठ्ठल नाम देव. संतांच्या संगतीत गेल्यानंतर देवाचं नामचिंतन होईल. महाराज म्हणजे तीर्थयात्रेला तुम्ही गेलात जर देवाचं नामचिंतन नाही घेतलं पण मामा जय श्रीराम त्यांचं ठरलेलं असं जय श्रीराम म्हणून म्हणलं. काय करायचं? देवाचं नामचिंतन घेतलं. तुम्ही किती तीर्थयात्रा केल्या पण जर देवाचं नामचिंतन नाही घेतलं चित्त नाही
गावाला गेले का ते अभंगात त्यांचं नाव आलंय ना, नाना तीर्थे, म्हणजे नाना माऊलींनी सुद्धा महाराज म्हणले काय करा असे त्रिवेणी संगमावर जरी आपण गेलो, त्रिवेणी संगम इथं म्हणजे आपल्याला तिकडचं सांगायचं माऊलीला कुठला, गंगा यमुना आणि सरस्वती. मागच्या वेळेस महाराज 144 वर्षानंतर जो महाकुंभ होता कुठं होता, प्रयागराज, तीर्थाचा राजा म्हणतो प्रयागराज. लोक कितीतरी महाराज करोडोनी लोक त्या तीर्थ क्षेत्रावरती त्या प्रयागराजवरती त्या स्नाना करता गेले होते महाराज. पण तिथं जर तुम्ही गेलात आणि तिथं गेल्यानंतर जर त्रिवेणी संगमावर जाऊन जर देवाचं नामचिंतन नाही केलं आणि नुसतं ते मन आले सचित फोटो काढीत बसले तर त्याला काय उपयोग. जे तरुण मंडळी त्यांना कळलं महाराज काय ती पोरगी फेमस झाली, साधा माळा विकणारी पोरगी होती, रुद्राक्षाच्या वगैरे माळा मिळतात, फक्त थोडेसे माझ्या मामा डोळे घारोळे होते जी उचलली तिथून तर पार लई लांब नेऊन घातली संगमे नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्रत म्हणून नामचिंतन करावं. अर्थात ही तीर्थयात्रेला जाणारी मंडळी होती. तुकोबारांनी त्यांच्याकडे 3 प्रकारची पत्र दिले. एक पत्र दिलं गयेला, पिंडपदावरी दिला पुढे माझे झाले गयावर जण विठले पितराचे ऋण. दुसरं पत्र दिलं ते भागीरथी मातेला आणि तिसरं पत्र दिलं हे काशी विश्वेश्वराला. काशी विश्वेश्वराच्या पत्राच्या माध्यमातून तुकोबाराय भगवान काशी विश्वेश्वराचं वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. तुम्ही विश्व मला शाळा सोडून बरेच दिवस झाले. शाळेमध्ये एक प्रश्न होता, 10-12वीच्या पेपर चालू होते, त्याच्यामध्ये लेटर रायटिंग आहे की नाही, पत्र आहे का तुम्हाला? आता पत्राला काही मार्ग असायचे, ते पत्र कसं लिहायचं, मग त्याचा मायना होता, मध्ये मजकूर असायचा आणि खाली पुन्हा शेवट. ते पत्र लिहिलं जायचं नाही का. आपल्या अंतःकरणातील भावना तिथपर्यंत पोहोचण्याकरता त्या वेळेला काही फोन नव्हता. आता ते फोन आल्यामुळे लय घोटाळा झाला, सगळंच बंद पडून गेले. विडाला विठा म्हणून आपल्याला पुढे जायचे. भगवान भोलेनाथाचे अनेक मंदिर आहेत, पण मुख्य 12 ज्योतिर्लिंग सांगितले. सत्य ज्योतिर्लिंग 12, प्रातकाळी स्मरण का, कोटी कोळे उद्धरा भवतारा बापन, वाराणसी विश्वनाथ, असू द्या, हे सगळे 12 ज्योतिर्लिंग असतात. उद्धार होतो महाराज. याचं जर नामचिंतन केलं तर काशी, आणि ज्यांची पुण्यतिथी आहे ना त्यांचं नावही काशीनाथ आहे. काशीनाथ, काशीचे जे नाथ आहेत आणि जे विश्वाचे नाथ आहेत त्यांना म्हणायचं विश्वनाथ. विडाला
सुरसुरीत केली, पण तेवढा आपल्याकडे वेळ नाही. पर्वती वैसा गाणं संडावी समुद्री रेखांना मांडवी पृथ्वी आहुती व्हावी याज्ञामध्ये म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या मियाची नियमला साता काळू राशीत से होता. हा काळ जो आपल्याला नेण्याकरता येतो याच्यावर सत्ता कोणाची आहे? त्या भगवान परमात्मा. अरे त्या काळालाही देवाने सांगून ठेवलंय की वडोल्याला जायचं नका जावो तया गावा नामधारकाच्या शिवा. जे भगवंताचे नाव चिंतन करणारे आहेत त्यांच्या गावाला जायचं नाही तर काळाकडे समजून जा. महाराज असं जगतामध्ये कोण आहे की ज्याला काळाची भीती नाही? प्रत्येकाच्या जीवनात. पण महाराज म्हणजे ज्याने भगवान भोलेनाथाची शंकराची भक्ती केली, नाथ महाराज सांगतात सगळ्याला भीती आहे पण त्याला काळाची भीती. एका जनार्दनी शिव निवारी उपासना भक्ती केली त्याच्या जीवनात काळाची भीती. एका जनार्दनी शिव निवारी कडे काळाचे भीव. कोणी काळाची भीती राहते कारण तो काल आहे पण हा महाकाल आहे. विडाला आपल्यापैकी कोणी उज्जैनला गेलेलं आहे का? उज्जैनला गेले का? तुम्ही गेले का? जर तू गेलते ना उज्जैनला, उज्जैनला जर गेला तर तिथं दोन देवता आहेत. एक महाकाल आहे आणि दुसरा काल भैरव आहे. काशीमध्ये जरी गेला तर काशीत विश्वनाथ आणि काल भैरव, आणि उज्जैनला सुद्धा महाकाल आणि काल भैरव. काल भैरवच्या मंदिरात गेलते का? तर तू प्रसाद घेऊन आले का? मिळाला. वेगळा आहे बरं का. असे रांगीचं दुकान आहे माझे रांगीत दुकान आहे. मला ते महाकालचं सांगायचं होतं. महाकालच्या दर्शनाला आपण गेला तर तिथं काय एक सेपरेट आरती, त्याला नाव दे भस्म आरती. काय कशाची आरती आहे? ही भस्माची आरती काय आहे? कारण भगवान शंकराला भस्माती प्रिय आहे. जुने जेवढे मंदिर आहेत भगवान शंकराचे ती बहुतांशी गावाच्या बाहेर टेकडीवर म्हणून नाव आहे महादेव. एक तर टेकडीवर नाही तर खाली दरीमध्ये महादेव दरी, महादेव दरा म्हणलं. अशी एक तर टेकडीवर जायला अवघड. तुम्ही केदारनाथला बा किती अवघड आहे. अशी उंच टेकडीवर नाही तर दरीमध्ये. बहुतांशी जुने जेवढे मंदिर आहेत गावाच्या बाहेर स्मशानभूमीच्या जवळ. कारण भगवान शंकराला माहिती होतं एक वेळ स्मशानातली भूतं परवडली पण गावातले जुने. आता काय भगवान शंकराला चिता भस्म जास्त लागत होतं ना त्यामुळे. आपण या शरीराला कितीही जपलं, लक्स लावा, हमान लावा, रिक्षोना लावा, काही लावलं तरी या शरीराची एक दिवस काय होणार आहे? भस्म होणार आहे. भगवान शंकराला ते भस्म त्याच्याकरता होतं ते भस्मसुराचं नियोजन होतं. मला कथा भाग सांगायचं नाही म्हणून भगवान शंकराला ते भस्म आरते. मी हे सांगत होतो की काळाची भीती भगवान शंकरा ज्यांनी हे केले या काळावर सत्ता त्यांची आहे. मी याची नियमाला साता काळू ग्राशित से होता ऐसा जो समर्थ तुम्ही जगाचा नाथ हा शब्द सांगायचा होता. तुकोबाने समजा तुम्ही सामान्य नाही, तुम्ही कोण आहात? तुम्ही विश्वनाथ, तुम्ही जगाचे मालक आहात. मी मात्र कसं आहे? मी कसं आहे? दीन रंग म्याना. दीन हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय वेलांटी. वेलांटी बदलली का अर्थ? एक दिन म्हणजे दिवस आणि एक दिन म्हणजे गरीब. एक दिन म्हणजे गरीब आणि एक दिन म्हणजे दिवस. आपल्याला दोन्ही अर्थ अपेक्षित नाही. महाराज म्हणतात इंद्रियाचे दिने
आम्ही केलो नारायणी अशी इंद्रियाच्या अधीन जे आहेत त्यांना दिन म्हटलेलं आहे. नारद यांच्या करता दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा अशी जी दीन आहे तुकोबराय दीन नाही तुकोबराय काय अनाथ नाही. पण महाराज छोटेपणा घेतात नितवाणात अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझा म्या आठविले नाही कधी वाचा कृपानिधी माय बाबा तुकोबारायची आपली भूमिका घेतात. अर्थात ज्यांचं समोर त्या ठिकाणी वर्णन केलंय काय होतं, व्यवहारात एक म्हण आहे, जर आपल्याला काही काम करून घ्यायचं असेल कदाचित त्याची योग्यता जरी नसली तर मग काय करायचं, त्याला मोठेपणा द्यावा लागतं. लोक म्हणतात ना मग गाढवाला कधी कधी काय करावं लागतं, गोपाळ शेठ म्हणावं. मग तसं आहे. मग महाराज आता ते देवच सगळ्या देवाचा देव आहे. तुकोबारा एवढं तून भरून वर्णन करतात याचं कारण त्यांच्याकडून काहीतरी मागायचंय. काय पाहिजे तर महाराज सांगतात काहीच नको, माझ्यावर थोडीशी कृपा करा. जास्त नका करू, थोडीच करा. कृपा ही थोडीच लागते. कृपा ही अलौकिक शक्ती आहे. की कृपेचं सामर्थ्य फक्त संताजवळ आणि देवाजवळ, दुसरं कोणी कृपा करू शकत. काय होतं, काही काही शब्दाचं व्यवहारामध्ये लोकांनी फार मातिरे करून टाकलं. व्यवहारामध्ये काय आहे, कृपा करून जरा लक्ष द्या इकडं. म्हणजे कृपा शब्द असं लोक कुठंही वापरतात. जसं मी आता वापरला ना तसं बऱ्याच वेळेला असं लग्न समारंभाला बोलणारे म्हणत असतात, आलेल्या पाहुणे मंडळीला ग्रामस्थ मंडळीला विनंती कृपा करून सगळ्यांनी जेवण करून. आता ती जेवायला चालेल तर काय कृपा करायची, त्याला जेवायला काय कृपा करावं लागते. पण मामा काही याच्या पुढे काही कडे पिढी असते पण काडी नसते. ती शेजाऱ्याला म्हणजे कृपा करून काडीच पिढी द्यावं. म्हणजे काडी लावणाऱ्याला सुद्धा कृपा शब्द लोक व्यवहारात, म्हणजे व्यवहारात लोकांनी ते कृपा शब्दाचं मातेर करून टाकलं. पण परमार्थामध्ये याला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. कृपा कोणीही करू शकत नाही. दया वेगळी आणि कृपा वेगळी. दयारूपी दह्याचं मंथन केल्यानंतर त्याच्यातून निघणारं सार म्हणजे कृपा आहे. एवढा देवाजवळ आहे. तुका म्हणे हात कृपेचा सागर, हा कृपेचा सागर आहे. आणि संत आता साधू संत जीवन तुम्ही संत माये बाप कृपावंत असे कृपाळू देव आणि संत आहेत. म्हणून तुकोबारे म्हणतात देवा तुम्ही माझ्यावर काय करा, कृपा करा. कृपा कराल ती थोडी जास्त पुढे जाता राहिले लगेच संपून टाकू. आणि तुम्ही काय सामान्य आहात, तुमच्याकडे काय कमी आहे, काय येऊ नये तुम्हापाशी तुम्ही तो अल्पची संतोषी. महाराज संतोष नाही संतोषी. संतोषी याचा अर्थ समाधान. मला काही फार लागत नाही, कारण मागणारे तुकोबार आहेत होते ना. बरोबर
काही मागणारे अशी विचित्र असतात, स्वतःच तर कल्याण करीत नाहीत. ज्यांचं झालं ना त्यांचं वाटोळं करतात. पोरा करता टाळ्या वाजा बरं सगळे खूप टाळ तरी वाटलं बरं का आपल्याला. ते काल सोलाटने मला सांगितलं कीर्तन संपल्यावरती, म्हणून महाराज आपल्याला आता काय करायचंय, हे सगळे आता जुने टाळकरी झाले. आता ते गुडघे दुखा लागले की नाही मामा? अण्णा गुडघे दुखते का? आता बदलायचे म्हणे सगळी स्टीम नवीन तयार करायची. म्हणजे चांगली गोष्ट आहे बघ, आम्ही तर किती दिवसापासून म्हणतो. तर आता ही सगळी नवीन टाळकरी तयार करा. परव इकडे पाहता, मी जरा कटावडीत तुम्हाला जरा फिरायला घेऊन जातो. मी 3 जण मित्र होते. किती? 3 जण फिरायला गेले. कुठं? समुद्रामध्ये. कुठं फिरायला गेले? समुद्रात. नावेत बसले विस्तरी आणि समुद्रात फिरायला गेले. समुद्राच्या मध्यभागी नाव गेली भोसले महाराज. अचानक वादळ चालू झालं. त्या टायमाला काय पंजाबला डग नव्हती ना सांगायला उद्या पाऊस येणार वादळ. काय महाराज त्या माणसाचा अभ्यास आहे पहा तुम्ही. त्यांनी सांगितलं का बरोबर आहे, वातावरणच बदलणार. ढग बोले ढग आले, पाऊसच चालू होतो. अभ्यासच तसा आहे म्हणा. आता ते गेले अचानक वादळ चालू झालं. असं नाव हेलकावे खायला. योग त्यांचा चांगला की समुद्राच्या मध्यभागी एक बेट होतं. ते बेटावर नाव कडेला लागली, उतरले, पण नाव मात्र उडलं. अरे त्या बेटावर रेंजच नव्हती मोबाईल. त्याच्यामुळे कोणाला फोन लावता येणार, मेसेज करता येणार, आम्ही कुठे येते सांगायला काही. ते म्हणे आपण वाचलोच खरं, पण आता मेल्याशिवाय पर्याय असंही मरायचं आणि तसंही मरायचं. त्याच्यापेक्षा शेवटाचा आधी शेवट आपला चांगला हो असं करू, देवाचं नामचिंतन करू. अहो मला 10-15 दिवस मध्ये काही व्यत्यच नाही, सारखं देवाचं नामचिंतन. दिवस प्रसन्न झाला, देव म्हणला मी तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे, तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. ती गाणी एकाच स्वरात सांगितलं, देवा काहीच देऊ नका, लेकरा बाळात पोहोच करा. 15 दिवस झाले गुंतून पडलो बेटावर, काहीच नाही. घरी आम्हाला जायचं. भगवान म्हणले तुम्हाला घरी मी पाठवणार आहे, पण प्रत्येकाला काहीतरी द्यावा अशी माझी इच्छा आहे. गेलेले 3 जे होते हे कोण होते? एक मारवडे होता, एक राजस्थानी होता आणि एक मराठी होता. पहिला नंबर आला मारवड्याचा. देवाने विचारलं मारवड्याला तुला काय पाहिजे? आता मारवड्याच्या डोक्यात धंद्याशिवाय दुसरं काही. म्हणलं देवा काय नाही, चांगला चौकात गाळा द्या बॉम्बेवाल्या शेजारी, आणि अतिक्रमणात जाणार नाही त्याची दक्षता घे. गेले अवघड. ठीक आहे जात असतो, चौकात गाळा आणि 500चे बंडल ते भाग भांडवल लागतं ना. सगळं त्याचं सुरळीत चालू झालं. माझा धंदा जमला. दुसरा होता राजस्थानी. त्याला विचारलं तुला कुठं स्वीट मार्ट वगैरे काही टाकायचे? काकडे भोसरची शेजारी तिकडे लाला ज्यूस सेंटर. त्याला म्हणजे असं विचारलं देवाने काय पाहिजे तुला? त्याच्या डोक्यात हे बाकीचं काही नव्हतं. कीर्तनात जायचं, आणि कीर्तनात तिने स्वर्गाचं वर्णन ऐकलं. स्वर्गात काही काम करून स्वर्गात चिंतामणीच्या सडक आहे, कल्पतरूची उद्यान आहे, स्वर्गामध्ये अप्सरा आहे. स्वर्गात काय वडापाव नाही खायला, स्वर्गात अमृत आहे प्यायला. पण स्वर्गाचं वर्णन ऐकलं तर आपलं इकडं तिकडं नाही, कुठं जायचं? स्वर्ग. भगवान म्हणले ठीक आहे तथा असतो. स्वर्गात तर स्वर्गात कुठं गेला? पहिला कुठं गेला? चौकात धंदा चालू झाला. दुसरा कुठं गेला? स्वर्गात. आता 3रा नंबर आला मराठ्याचा. त्याला विचारला देवाने तुला काय पाहिजे? हे मोठं विचित्र. तुम्हाला देवा माझे दोन्ही जोडीदार 2 ठिकाणी गेले, मी एकटाच बेटावर राहिलो, मला काय अजिबात करणार, लय बोर व्हायला लागलो, काही देऊ नका. गेलेले परत आणा. म्हणजे स्वतःच तर कल्याण नाही केलं, पण ज्यांचं झालं होतं त्यांचं वाटोळ करून टाकलं. शेवटच्या दृष्टीने सांगतो, शेवट समाप्त करतो. बाकीचं काही नाही लक्षात राहिलं तर एवढी डबी तुमच्या लक्षात राहिली. आणि असाच माल लागतो सगळा आपल्याकडे. समजा तुम्ही काही सामान्य नाही, करतो अकर्तुम अन्यथा कर्तुम काय तुमच्याकडे गमत आहे, काय उन्ही महापाशी. पण मला काही फार लागत अल्पची संतोषी. थोडक्यात समाधान महाराज सांगतात चित्ती द्यावे समाधान. जीवनात समाधान जर असेल तर जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होते. महाराज सांगतात मी थोडक्यात संतोष मानणार आहे, मला बाकीचं काहीच नको, फक्त काय घ्या तू कमन
जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून पत्राच्या माध्यमातून भगवंताचं वर्णन करतात आणि शेवटच्या चरणामध्ये आणखीन एक मागणं मागतात. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. अभंग शिवेला घेण्याचं कारण शिवरात्रीचा उत्सव चालू आहे म्हणून भगवान शंकराचं वर्णन करणारा अभंग आहे. काशीनाथ बाबाची पुण्यतिथी आहे म्हणून काशीच्या देवाचं वर्णन करणारा अभंग आहे. आणि आज शेवटच्या चरणामध्ये आजचा दिवस व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून प्रेमाचं मागणं मागणार आहे. विडाला मला बाकीचं काहीच देऊ नका, प्रेम द्या. तुका म्हणे देवा प्रेम वाटोके. व्यवहारातलं प्रेम महाराजला बाळ आहे. व्यवहारापेक्षाही परमार्थात प्रेम महत्वाचं आहे. तुकोबराय सांगतात जर जीवनामध्ये प्रेम नसेल, प्रेमाविन भजन नरकाविन अर्थाविन पोथी वाचणे काय. जर प्रेम नसेल तर ते भजनाला उपयोग. प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. अगोदर काय रांडवेळी जेवी नाथ महाराजांची भाषा आहे नाही.
भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख प्रेमा विण नाही समाधान एका जनार्दनी प्रेमाती गोड पण हे प्रेम देणारा जर कोण असेल तो जो भगवान परमात्मा आहे प्रेम देवाचे हे देणे म्हणून तुकोबारा सांगतात आणि देवाला सगळ्यात मोठा दुष्काळ जर कशाचा असेल तो याचा आहे थोर प्रेमाचा हाची दुष्काळ तुकोबारा सांगतात परमार्थात प्रेम महत्वाचं असल्याकारणाने मी तुकोबारा म्हणतात काय म्हणतात देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडील पराडी माझ्या घड्याळाप्रमाणे बरोबर 9 वाजले तुमच्याकडे लोकांचे किती वाजले 3 मिनिटं कमी आहेत ना काय होतं गाडी उशिरा जरी निघली तर वेळेवर जो पोहोच करतो त्याला म्हणायचं शहाणा ड्रायव्हर भरपूर आहेत पण शहाणे कमी आहे कोणत्या गावाला तुम्ही जर गेले आणि रात्रीची मुक्कामी जर गाडी असली ना लोक म्हणते बाबा त्या गाडीची नालीच लावू नका आली तर येते नाही तर रेल्वे स्टेशनला जरी गेले तर अलॉटमेंट चालू असते अमुक अमुक एक्सप्रेस 2 घंटे लवकर नाही उशिरा अशी आता गावात दररोज गाडी उशिरा यायची लोकांना सवय लागून गेली दररोजचं मडण दररोजच उशिरा यायची पण एक दिवस असं झालं दररोज 2 घंटे 4 घंटे उशिरा नाही जाणारी गाडी वेळेच्या अगोदर अर्धा तास गावातले लोक सगळे हार वगैरे घेऊन गेले आता काय माझ्या मामा हार 2दाच भेटतो एकदा बायकोने घातलेला दुसऱ्यांदा शेवटचा मध्ये हारच नाही आता ते म्हणे हार आणला पण कशा करता आणला असेल ते म्हणे गावकऱ्यांनी तुमचा सत्कार ठेवलाय ते पण कशामुळं ते म्हणजे दररोज 2 घंटे 4 घंटे उशिरा गाडी आज वेळेच्या अगोदर अर्धा तास गावात आल्यामुळे गावकऱ्यांनी सत्कार ठेवला हे ड्रायव्हर कंडक्टर म्हणजे तुमचे डोके ठिकाण्यावर आहेत का ही वेळेच्या अगोदर अर्धा तास नाही आलेली ही कालची लेट झालेली आज अशा काही गाड्याचं त्याच्यामुळे वेळेला महत्व जरी थोडंफार मागे झालं पुढं झालं असंच चालू झालं कारण की बऱ्याच वेळा आमचा निर्णयच होत नव्हता की कोणी कीर्तन करायचं आम्ही यांना आग्रह करीत होतो त्यांचं धडसोड करू का नको धरू का नको पण आता पुढच्या वेळेस आपण वारीतच सुरुवात करू बरं का म्हणजे संतोष महाराजांची सुरुवात आपल्या षष्टीच्या वारीत पहिलं प्रवचन आणि मग कीर्तन आता दिलीप महाराज खूप सुंदर चांगल्या प्रकारे कीर्तन करतात हळूहळू सुरुवात होत असते आज्यांची कीर्तन सेवा होती हरिभक्तीपर्यंत कृष्ण महाराज काही त्यांना अडचण आल्यामुळे अचानक त्यांनी सांगितलं ठीक आहे काय हरकत नाही आता कृष्णाचं माऊलीचं लय जवळचं नातं एवढे अर्ध्या मिनिटं सांगून सेवा समाप्त पहिली गोष्ट दोघं एका देवाच्या अवतार आहेत महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर विष्णूचेच अवतार श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि विष्णूचेच अवतार ज्ञानोबा आहे माऊली आणि कृष्णामधील माऊलीमध्ये कसा अंतर आहे तर कृष्ण परमात्म्याने काय केलं श्रीमद भगवत गीता सांगितली कृष्णाने काय केलं गीता सांगितली त्याच गीतेवरती टीका लिहिण्याचं काम कोणी केलं ज्ञानोबा माऊलीने केलं म्हणजे दोघांचाही अवतार कार्य जवळजवळ सारखं आहे कृष्ण परमात्म्याने समाजातील दुर्लक्ष जे मंडळी होते गायी चारणारे हे गोपाळ यांना एकत्रित करून यमुनेच्या वाळवंटावरती काय केला काला केला की ज्याची गरज होती तो काला बंद पडला ज्ञानोबाराने माऊलीने पुन्हा तोच काला सगळ्या संतांना एकत्रित घेऊन पंढरपूरच्या वाळवंटात केला एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराजा गोकुळवासी याही पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर मला असं वाटतंय श्रीकृष्ण परमात्म्यापेक्षा ज्ञानोबारायचा अधिकार ज्ञानोबारायचं कार्य काकणभर श्रेष्ठ आहे आता मग कृष्ण परमात्मा कृष्णा महाराज येणार होते त्यांना जर 5 देणार असले तर माऊलीला 10 द्यावा लागतील आपण सर्व मंडळी एकत्र येऊन हा वस्तू गेली 46-47 वर्षापासून करतात अनेक थोर मंडळी आपले नारायण बाबा काळे असतील नारायण बाबा विधाटे असतील आपल्या सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य भगेशास्त्री असतील अनेक संत महात्म्याने ही परंपरा पुढे नेण्याचं काम केलं जुने जे मंडळी आहे महादेव मामा असतील अण्णा असतील माऊली असं हे सर्व आता वय झाले थकलेत मंडळी म्हणून तुमच्या महेशला मी काल सांगितलं की त्याचं नाव घेतलं मुद्दाम कारण की मी पाहिलं की आपला सोलाट असेल सोलाट पुढे हा दिसला आणि बाकी मला आज कळालं की दत्तो म्हणे सांगितलं की आज किसनदादा ते म्हणले की बरेचसे तरुण मंडळी आज आवर्जून वेळ काढून उपस्थित होते सर्वांनी या तरुण मंडळी करता टाळ्या वाजवा खऱ्या अर्थाने हे कार्य तुम्हालाच करायचंय आणि तुम्ही येत नव्हते म्हणून मी यावर्षी बाजूला झालो होतो
आणि तसं काही नाही, योगायोग असं आहे की आमचे परममित्र नवनाथजी महाराज शिलार स्वामी भागवताचार्य, खूप मोठं त्यांचं प्रस्थ आहे आणि त्यांनी थोडं राहिलं त्या ठिकाणी त्यांचा मोठा आश्रम. तुम्ही जसं म्हणता तसं लाईट गेलेली चांगली अशी करताना, रात्रीच्या गेलेली बरी असे नाही. पण असं झटका मारला काय होतं, अंधार झाला का तेवढीच संधी सापडते, लगेच उठून निघून जायचं. लय कटाळा करते बाबा, लय लय बोर झालं का तेवढंच उठून निघून जात. पण लोक आता हुशार आहेत महाराज, सगळ्याकडे मोबाईल आहे त्यांकडे. लाईट गेली का सगळे लगेच काय करतात, मोबाईल लावतात. पण ते उठून जाणाऱ्याकडे नाही लावते, महाराजाकडे लावते. बाकी जाऊ दे, पण महाराज नाही गेला पाहिजे. महाराजाचं घोंगडं होतलं, महाराज काय जातो. आता हे लाईटीचं महाराज असं आहे, शासनाने आता शेतकऱ्याला लाईट फुकट केली. विकत असून टायमवर येत नाही, फुकट असल्यावर येईल का, लय वाट पाहावं लागते महाराज. आमचे महाराज लोक सांगतात शिकलेल्या बायकोतून लाईटीचं काहीच खरं नाही, कधी येतील कधी जाईल. ते अवघड सगळं राहील. हा तुम्ही शेलार महाराजांचं सांगत होतो. तर यावर्षी मला काल याचा खूप आग्रह त्यांनी केला. अर्थात आपल्याकडे जे महाराज येतात, गोकुळ जळगावचे गोकुळ महाराज नाही काय गंगाराम महाराज, पहिल्या दिवशी त्यांची कीर्तन सेवा होती. त्यानंतर विद्यापीठात जे आचार्य होते रामकृष्ण महाराज लहवीतकर, त्याचबरोबर संजय महाराज पाचपोर, आमचे गुरुवर्य मुखेकर शास्त्री यांचं उद्या कीर्तन आहे. असे सगळे मोठमोठे महात्मे आहेत आणि त्यांचा आग्रह होता महाराज यावर्षी सेवा तुम्ही करा कार्याची, आणि त्यांच्या आग्रहामुळे मला त्या ठिकाणी यावर्षी जावं लागते. मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आपण असाच हा उत्तरोत्तर कार्यक्रम पुढे चालत राहू अशी संगमेश्वर भगवंत चरणी आपण प्रार्थना करू. नामा म्हणे केशराजा केला नेम चालवी माझा ज्ञानेश्वर.